चला प्रयोग करूया। आज आपण एक गमतीचा प्रयोग करणार आहोत। या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे फडके, काचेचा ग्लास आणि बर्फ। आपण प्रथमतः काचेचा ग्लास स्वच्छ फडक्याने आतून आणि बाहेरून पुसून घेणार आहोत। स्वरा, पेला आतून आणि बाहेरून कोरडा झाला आहे का ते बघ। कोरडा झाला आहे? हो। पेला आतून आणि बाहेरून कोरडा झालेला आहे। आता आपण पेल्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकणार आहोत। टाक लवकर पटापटा। पेल्यामध्ये आपण बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। पेला आतील बाजूने बर्फाच्या तुकड्यामुळे ओला झालेला आहे। आता आपण थोडा वेळ या ठिकाणी थांबणार आहोत। पेल्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे आतील बाजूने पेला ओला झालेला आहे, परंतु आता आपण पेल्याची बाहेरील बाजू ओली झालेली आहे का ते पाहणार आहोत। स्वरा, पेल्याची बाहेरील बाजू ओली झालेली आहे का ते बघ। पेल्याची बाहेरची बाजू ओलसर आहे। आपण पेल्यामध्ये बर्फ टाकल्यामुळे पेल्याची बाहेरील बाजू ओलसर झालेली आहे। यावरून काय उलगडते तर पेल्याच्या भोवताली जी हवा होती त्या हवेत बाष्प होते। आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले त्यामुळे पेला थंड झाला। पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली। हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार झाले आणि पेला बाहेरील बाजूने ओला झालेला आहे।